नमस्कार मित्रांनो. अरे काय आवाजच पाहिजे. 1 2 3 स्टार्ट. सुरुवात करण्यापूर्वी मी तुम्हाला थोडक्यात माझ्याबद्दल सांगितलं होतं की माझा जन्म इगतपुरीत झालेला आहे आणि इगतपुरीच्या जिल्हा परिषद शाळेत मी शिकलेलो आहे, बरोबर. आता तुमच्यासारखाच मी आहे याच्यामध्ये तुम्हाला काही शंका राहिली नाही, बरोबर. जसे तुम्ही जिल्हा परिषद शाळेत शिकता तसं मी पण जिल्हा परिषद शाळेतच शिकलेलो आहे आणि मी जिल्हा परिषद शाळेत मराठी माध्यमात शिकून सुद्धा खूप काही प्रगती करू शकतो, हे तुमच्या समोर उदाहरण आहे. आता याच्यासाठी काय काय लागतं ते मी तुम्हाला सांगतो थोडक्यात. तुम्हाला आहार माहिती आहे? आहार म्हणजे काय? आपण जे अन्न सेवन करतो त्याला आहार म्हणतात, ठीक आहे. आहार कसा असतो? आहार पोषक असतो, बरोबर आहे. बरं, तुम्ही काय खाता आहारामध्ये? जेवण, भाजी, भाकरी, डाळ, भात, अजून काय काय, ठीक आहे. जर समजा तुम्ही भाजी भाकरी खात असाल तर ती भाजी भाकरी किती दिवस टिकते? एक दिवस, फार क्वचित 2 दिवस टिकते. बरं, तुम्ही बिस्किट वगैरे खाता का? बिस्किट किती दिवस टिकतात? बिस्किट किती दिवस? 3 महिने. मग किती दिवस टिकतात बिस्किट? 6 महिने. किती दिवस सांगा ना. तुम्ही त्या पाकिटावर एक्सपायरी डेट बघितली का? मग ती किती दिवसाची असते? काही ठिकाणी 3 महिने असते, काही ठिकाणी 6 महिने असते, बरोबर आहे. आता तुम्ही मला एक सांगा, भाजी भाकरी खाऊन तुमचं आयुष्य वाढणार आहे की बिस्किट खाऊन वाढणार आहे? का बरं? जी वस्तू अन्न पदार्थ सेवन करण्याची कमी दिवस टिकते तिचा आपल्या शरीराला, आपल्या पोषणाला जास्त फायदा होतो. तुमच्या लक्षात आलं? बिस्किट कितीतरी जास्त दिवस टिकतं, पण भाजी भाकरीपेक्षा त्याच्यातून मिळणारं पोषण हे कमी असतं. म्हणजे आपल्याला जर जास्त टिकायचं असेल, जास्त आरोग्यदायी जीवन जगायचं असेल तर आपल्याला कसं अन्न पाहिजे? पोषक अन्न सेवन केलं पाहिजे. तर आहार हा विषय तुम्हाला समजला. आहार आपला हा पोषक पाहिजे, ठीक आहे. जे काय फास्ट फूड वगैरे असतं तात्पुरतं तुम्हाला वाटतं बघा, पण त्याच्यातून आपल्याला जी काही ऊर्जा पाहिजे, जे काही पोषक तत्व पाहिजे ते पुरेसे मिळू शकत नाही. तर आपला आहार हा पोषक पाहिजे. एक महत्वाचा पहिला मुद्दा समजला तुम्हाला. पावसाळ्यामध्ये ज्या भाज्या तुमच्या आसपासच्या भागात ज्या भाज्या उगतात त्या भाज्या तुम्ही सेवन केल्या पाहिजे. काही वेळा बऱ्याच ठिकाणी दुर्गम भागामध्ये पावसाळ्यात उगवणाऱ्या भाज्या या सुकवल्या जातात आणि त्या सुकवून पुढे वापरतात, ठीक आहे. आता आपण थोडंसं विहाराकडे वळूया. विहार म्हणजे काय? विहार म्हणजे विहार नाही, पक्षी विहार म्हणतात, माहित आहे. म्हणजे आपण एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जातो, थोडक्यात फिरणे म्हणूया, फिरणे. तर फिरायचं जे सरांनी आता माझ्याबद्दल सांगितलं, मी जास्तीत जास्त पायी चालतो, मी जास्तीत जास्त सायकलवर चालतो आणि त्याच्या पलीकडे जर अंतर असेल तर मी पब्लिक ट्रान्सपोर्ट म्हणजे एसटी, रेल्वे वगैरे ह्या ज्या सोयी आहेत त्याचा वापर करतो. अशा प्रकारे आपण आपलं हा जो विहाराचा भाग आहे म्हणजे फिरण्याचा जो भाग आहे तो जर आपल्या हातापायाला जास्तीत जास्त चालना मिळेल अशा प्रकारे जर ठेवला तर नक्कीच आपलं आरोग्य हे चांगलं राहणार आहे. माझी मुलगी बँकेत नोकरी करते आणि ज्या ज्या गावामध्ये तिची बदली असते त्या ठिकाणी घर भाड्याने घेऊन ती राहते. ती जर समजा 8व्या माळ्यावर राहत असेल, 10व्या माळ्यावर राहत असेल तर मी ते 8 माळे 10 माळे जेवढे आहेत तेवढे जिन्याने चढतो आणि जिन्याने उतरतो, ठीक आहे. सरांनी माझ्याबद्दल सांगितलं की मी सायकलवर कन्याकुमारीला गेलेलो आहे, मी सायकलवर गोव्याला गेलेलो आहे,
सायकलवर मुंबई दिल्ली, मुंबई पुणे, मुंबई नाशिक, त्याच्यानंतर नाशिक पंढरपूर असे प्रवास अनेक मी सायकलवर केलेले आहेत. बाकी रोजचे जे सायकलचे प्रवास आहेत 10-20 किलोमीटर हे माझे सतत चालू असतात. निफाडपर्यंत मी सायकलवर येतो. 40 किलोमीटर एक बाजूला, 40 किलोमीटर रिटर्न, असा 80 किलोमीटर एका दिवसात मी आज सुद्धा प्रवास करू शकतो आणि करतोय. तर विहाराच्या बाबतीत तुम्हाला समजलं, विहार म्हणजे फिरणे. जर आपण फिरणं आपल्या हातापायाला चालना देणारं जर असेल तर नक्कीच आपलं आरोग्य चांगलं राहणार आहे. त्याच्या पुढचा विषय जो आहे विचार. विचार आपले कसे असले पाहिजेत? विचार आपले सकारात्मक असले पाहिजेत. ठीक आहे. आपल्या आयुष्यात काय अडचणी येतात, दुःख येतात, संकट येतात, त्यावेळी आपण जर सकारात्मक विचार केला की मी या अडचणीतून बाहेर पडणार आहे, तर आपण नक्कीच त्या अडचणीतून बाहेर पडतो. ठीक आहे. आपला हा जो सकारात्मक विचार असतो ना, तो आपल्याला त्या अडचणीतून बाहेर पडायची एक ताकद देतो, एक ऊर्जा देतो. मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का? एक राज्य होतं, तुम्ही काही गोष्टींचे पुस्तकं वाचतच असाल. त्या राज्यावर दुसऱ्या एका बलाढ्य शत्रूने आक्रमण केलं. ठीक आहे. आता हे जे राज्य आहे हे कमजोर राज्य आहे आणि इथले जे सैनिक आहेत त्यांना भीती वाटू लागली की आता हा एवढा बलाढ्य राजा आहे, बलाढ्य सैन्य आहे, याला आपण कसं तोंड देऊ. तर त्या राजाने काय केलं, एका मार्गदर्शकाकडे गेला आणि त्याला सांगितलं की बाबा हा माझ्या पुढे प्रश्न आहे, तर मी काय केलं पाहिजे. आहे की नाही? ज्यावेळी आपल्याला अडचण येते त्यावेळी आपण कोणी जाणत्या माणसाला विचारतो ना, तर त्या जाणत्या माणसाने काय सांगितलं की तुम्ही मला सेनापती बनवा, पुढचा मी बघतो. राजाने त्या जाणत्या माणसाला सेनापती बनवलं. आता त्या सेनापतीने काय करायचं? शोले पिक्चर माहिती तुम्हाला? शोले पिक्चर, ते असं कॉइन असं टॉस करतात ते, बरोबर? त्या सेनापतीने टॉस केलं आणि सांगितलं छापा आला तर आपण जिंकणार आहे. त्याने कॉइन टॉस केलं आणि काय आला? छापा आला. आणि त्या मार्गदर्शकाने, जो जाणता माणूस होता, तो आता सेनापती आहे त्यांचा, त्याने सांगितलं की हे बघा, आपल्याला आता कौल मिळालेला आहे, छापा मिळालेला आहे आणि आपण ही लढाई जिंकणार आहे. आता हा जो सकारात्मक विचार आहे, या सकारात्मक विचाराने त्या सगळ्या सैनिकांच्या अंगात एक ऊर्जा संचारली. ते वीरश्रीने लढले आणि इतका बलाढ्य शत्रू समोर असून सुद्धा ते लोक जिंकले. तुमच्या एक लक्षात आलं की आपण जर सकारात्मक विचार केला तर आपण आपल्या समोर येणाऱ्या अडचणींना तोंड देऊ शकतो. आता ठीक आहे, तुम्हाला थोडक्यात काहीतरी सांगायचं मार्गदर्शन म्हणून मी सांगितलं. आपण आपला जो आजचा मुख्य विषय आहे त्याच्याकडे वळूया. प्लास्टिक प्रदूषण हा आपला विषय आहे. तर प्लास्टिक प्रदूषण म्हणजे काय? तुम्हाला माहिती आहे प्लास्टिक प्रदूषण काय? प्लास्टिक प्रदूषण म्हणजे काय? कोणी उभं राहून सांगा. हा, तू सांग काय प्लास्टिक प्रदूषण? कागद. बर. प्लास्टिक प्रदूषण म्हणजे काय? बोल. बॉटल, बाटली टाकून दिलेली. हा, प्लास्टिकची बाटली वापरून टाकून दिलेली. अजून खूप साऱ्या वस्तू आहेत ना. प्लास्टिकचा कचरा, जे प्लास्टिक वापरून झाल्याच्या नंतर आपण टाकून देतो कचऱ्यामध्ये, कचऱ्यात वाढ झाली की त्याला आपण म्हणूया प्लास्टिक प्रदूषण. ठीक आहे, सोपं आहे ना, काय फार भारी नाही आहे. आता तुमच्या लक्षात येत आहे का, गावामध्ये किंवा इतरत्र कुठेही शाळेमध्ये जिथे जिथे कचरा आहे तिथे तिथे कचऱ्यामध्ये काय दिसतं तुम्हाला?
जास्त प्लास्टिक दिसतं आणि इतर कचरा पण असतो, खूप सारा कचरा असतो. पण आता सध्या कचऱ्यामध्ये प्लास्टिक खूप मोठ्या प्रमाणावर आहे. आता प्लास्टिक काय काय वापरता तुम्ही हे मला सांगा ना. काय काय प्लास्टिक वापरता? हा बोल. हा खुर्ची प्लास्टिकची वापरतो, बरोबर. अजून बोल. बाटली पाण्याची बाटली प्लास्टिकची वापरतो. अजून हा डबा प्लास्टिकचा डबा वापरतो. अजून हा बोला. प्लास्टिकचं डस्टबिन वापरतो. आपण कॅरी बॅग वापरतो का? बिस्किटचे, चॉकलेटचे किंवा किराणा मालाचे जे वेस्टर्न असतात, रॅपर म्हणतात त्याला, ते वापरतो. आपण टूथब्रश वापरतो. बादली, मग हे सुद्धा वापरतो. बरं, आता तुमच्या लक्षात आला, अंदाज आला की आपण खूप साऱ्या वस्तू या प्लास्टिकच्या वापरत असतो. वापरतो की नाही? बरं, आता याच्यापैकी काही वस्तू आहेत त्या काही सेकंद वापरतो, काही मिनिट वापरतो, काही तास वापरतो आणि फेकून देतो. अशा काही वस्तू आहेत का? कोणत्या? बिस्किट, चॉकलेट, कुरकुऱ्याचा रॅपर आपण काही सेकंदात, काही मिनिटात फेकून देतो कचऱ्यामध्ये, बरोबर आहे. डिस्पोजेबल थाळी, प्लेट, ग्लास, चमचा, वाटी वगैरे असेल तर ती काही मिनिटात आपण कचऱ्यामध्ये फेकून देतो. 1 रुपयाचं 2 रुपयाचं तेल, शॅम्पू वगैरे घेतलं, तेल शॅम्पू लावल्याच्या नंतर तो जे पाकिट असतं ते आपण फेकून देतो. अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत. आता तुम्हाला एक अंदाज यायला लागला की प्लास्टिक किती मोठ्या प्रमाणावर वापरतो आपण. बरं, आजारी पडल्यावर डॉक्टरकडे जातो. काय काय तिथे प्लास्टिकचा कचरा तयार होतो सांगा बरं. गोळीचं जे पाकिट असतं प्लास्टिक, तो कचरा झाला. नंतर औषधाच्या बाटल्या असतात त्याचं, इंजेक्शनचं एक पिशवीत येतं, पाकिटात येतं, ती आधीच जाते. नंतर वापरून इंजेक्शन टोचून झाल्यावर इंजेक्शन पण कचऱ्यामध्ये जातं. सलाईन वापरून झाल्यानंतर कचऱ्यामध्ये जातं. अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत. त्याच्या पुढचा जर इलाज केला आपण ऑपरेशन वगैरेचा तर प्रचंड मोठा कचरा प्लास्टिकचा या मेडिकल म्हणजे इलाज करण्याच्या दरम्यान येतो. बरं, बड्डे करता की नाही तुम्ही? बड्डे, बरं, बड्डे मध्ये काय काय वापर होतो सांगा. उभं राहून सांगा. कोण सांगतं? हा, उभं राहा. चॉकलेटचे रॅपर असतात ते कचऱ्यामध्ये जातात. हा बोल. बरं, चॉकलेटचे रॅपर कचऱ्यामध्ये जातात. हा काय? क्रीम कुठे वापरतात? कुठे वापरतात? हा नाही, मला समजलं नाही. मला समजलं नाही. बरं, ठीक आहे. हा बोल. हा, फुगे वापरतो आपण आणि कचऱ्यामध्ये जातात ते. हा बोल. हा बोल. हा बरं, अजून बोल. चॉकलेट. अरे ते चॉकलेट झाले, खूप सारे चॉकलेट झाले. बोल. नाही, चॉकलेट बस झाले. आता बघा, तुम्हाला समजलं चॉकलेटचे रॅपर कचऱ्यामध्ये जातात, फुगे कचऱ्यामध्ये जातात. शांत. त्याच्यानंतर भिंतीवर काहीतरी टांगता की नाही तुम्ही? काय असतं? हॅपी बर्थडे. ते कचऱ्यात जातं की पुढच्या वर्षासाठी जपून ठेवता? कोण ठेवतं का पुढच्या वर्षासाठी? सगळं कचऱ्यात जातं. बरं, ज्या टोप्या असतात ना, टोप्या त्या कचऱ्यात जातात की पुढच्या वर्षासाठी ठेवतात जपून? ते मास्क असतो, गॉगल सारखा गॉगल असतो ना, तो पण जपून ठेवतात की कचऱ्यात टाकतात? बरं, जे गिफ्ट देतात ना, कोणी तुम्हाला गिफ्ट देतं ना, त्याचा कागद असतो चमकीचा, तो काय करतात? कचऱ्यामध्ये टाकतात. बरं, एक पॉप असतं,
पॉप म्हणतात त्याला. असा आवाज करता, आवाज येतो का असं काहीतरी फिरवून, आणि मग आवाज करून आहे ना काहीतरी चमकी बाहेर येते. त्याला काय म्हणतात? पॉप काहीतरी म्हणतात, मला माहित नाही काय. पण ते जे बाहेर येतं ना ते काय असतं? चमकीचा कागद असतो, तो प्लास्टिकचे तुकडे असतात. नंतर एक फोम सारखं काहीतरी असतं, फोम, असं फोम बाहेर पडतो त्याच्यातून, असं गन सारखं असतं, असं स्प्रे बाहेर येतो त्याच्यातून काहीतरी. खूप सारा कचरा. आता तुम्हाला लक्षात आलं की बर्थडे ज्यावेळी करतो आपण त्यावेळी किती कचरा तयार होतो. त्याच्यामध्ये कामाच्या वस्तू फार थोड्या असतात, पण कचऱ्याच्या वस्तू या खूप साऱ्या असतात, आणि या सगळ्या कचऱ्यामध्ये प्लास्टिकचा कचरा खूप मोठ्या प्रमाणावर होतो. बरं, आता कचरा प्लास्टिकचा किती होतो हे तुमच्या लक्षात आलं. खूप साऱ्या दैनंदिन आयुष्यामध्ये कचरा तयार होत असतो. आता पुढे बघूया याचा दुष्परिणाम होतो का? दुष्परिणाम होतो कचऱ्याचा, प्लास्टिक कचऱ्याचा काय काय होतो? प्लास्टिक कचऱ्याचा दुष्परिणाम काय काय होतो? मोठे मुलं पण आहेत ज्यांना खरं म्हणजे विषय पण आहे आणि माहिती पण आहे. विषय आहे ना, बोला ना. प्लास्टिक कचऱ्याचा दुष्परिणाम, प्रदूषण वाढतं. ठीक आहे, आता नेमकं आपण कारण बघूया, नेमकी परिस्थिती बघूया. प्लास्टिकची जर कॅरी बॅग आणली आपण, तर या कॅरी बॅग मध्ये आपण काहीतरी उष्ट खरकट अन्न टाकून कचऱ्याच्या ढिगाऱ्यात टाकतो, बरोबर आहे. बरं, ते अन्न खाण्यासाठी गाय किंवा इतर जनावरं तिथे येतात की नाही? आणि मग त्यांना माहित आहे का हे प्लास्टिक वेगळं करायचं आणि फक्त अन्न खायचं. मग ते ज्यावेळी खातात त्यावेळी त्यांच्या पोटामध्ये ही प्लास्टिकची पिशवी पण जाईल, जे अन्न आहे ते पण जाईल. त्याच्यासोबत माती असेल, दगड असेल, खिळा असेल, बिल्ला असेल, काचेचे तुकडे असतील ते पण त्यांच्या पोटामध्ये जातात. ठीक आहे. बरं, प्लास्टिक जर गटारामध्ये गेलं तर काय होतं? प्लास्टिक गटारामध्ये जाताना काय होतं? गटार तुटतं, घाण पाणी आजूबाजूला पसरतं, दुर्गंधी पसरते, रोगराई पण वाढते. बरं, अजून आपण आपल्या दारामध्ये टाकलेलं प्लास्टिक उद्या तिथे ते भेटेलच, तिथे थांबेलच, तिथे राहीलच असं नाहीये. ते वारा आणि पाणी या माध्यमातून नदी, नाला असं पुढे पुढे जात समुद्रामध्ये जातं. समुद्रामध्ये आज प्रचंड प्रमाणावर प्लास्टिक कचऱ्याचे ढिगारे आहेत, आणि हे सगळे कशामुळे होतात? आपल्या निष्काळजीपणामुळे होतात. ठीक आहे. आता तुम्ही मला सांगा, ब्रश तुम्ही किती दिवस वापरता? ब्रश, टूथब्रश 1 महिना, 2 महिने. बकेट जी आहे, बकेट आणि मग किती दिवस वापरता? 2 वर्ष, 3 वर्ष, मग किती? बरं, ठीक आहे, हरकत नाही. आता तुम्हाला ज्यावेळी उपाययोजना मी सांगतो ना त्यावेळी हे पुन्हा एकदा आपण बघूया. तुम्हाला आता प्लास्टिक प्रदूषण काय हे माहीत झालं, प्लास्टिक प्रदूषणाचे दुष्परिणाम माहीत झाले. आता तुम्हाला या प्लास्टिक प्रदूषणावर उपाययोजना करायची का? करायची का? अच्छा, प्लास्टिक प्रदूषणावर उपाययोजना करताना आपल्याला सगळ्यात पहिला जो उपाय आहे त्याला म्हणतात रिफ्यूज. तुम्हाला RAT रॅट माहित आहे का? RAT रॅट माहित आहे? त्याच्यामधला जो R आहे तो पहिला R आपण घेऊया आणि रिफ्यूज हा शब्द आपण बनवणार आहे. रिफ्यूज माहित आहे? रिफ्यूज म्हणजे काय? रिफ्यूज म्हणजे नकार देणे. ठीक आहे. आपण नकार कशाला देणार आहे? सिंगल यूज प्लास्टिकला नकार देणार आहे. खुर्ची प्लास्टिकची आहे, आपण प्लास्टिकला खुर्चीचा नकार देऊ का? नाही. आपण बादली, मग, टूथब्रश याला नकार देऊ का? नाही. आपण जे शक्य आहे आपल्याला ते आपण आता करणार आहे. तर आपण नकार कशाला देणार? सिंगल यूज प्लास्टिकला. सिंगल यूज प्लास्टिक
जे आपल्याला टाळणं शक्य आहे ते आपण टाळणार आहे. रिफ्यूज सिंगल यूज प्लास्टिक. सिंगल यूज प्लास्टिकचे मी उदाहरणं दिले तुम्हाला. माझ्याकडे बऱ्याचशा कापडाच्या पिशव्या आहेत. या बघा, कापडाच्या पिशव्या आहेत. कापडाच्या पिशव्या आहेत. या अशा शालीच्या मला मिळतात. त्या शालीच्या सुद्धा मी पिशव्या शिवलेल्या आहेत आणि त्या मी तुम्हाला दाखवतो इथे आता. पिशवी बघितले, शालीची बनवलेली आहे. मला हे लोक प्रेमाने शाली देतात, त्याचा योग्य चांगला उपयोग करावा म्हणून मी या पिशव्या शिवून घेतो आणि या अशा खूप साऱ्या कापडाच्याच पिशव्या मी वापरत असतो. आपण जर अशी कापडाची पिशवी वापरली तर मग आपल्याला या ज्या अशा प्लास्टिकच्या कॅरी बॅग आहेत या वापरायची गरज पडेल का? आणि साहजिकच आपला कचरा कमी होणार आहे. किती सोपा उपाय आपल्याकडे आहे. आता त्याच्या पुढचा जो उपाय आहे ना तो आपण बघूया. पहिला उपाय समजला तुम्हाला? नंतर परत मी विचारलं तर तुम्हाला सांगता यायला पाहिजे. पहिला उपाय आहे रिफ्यूज डिस्पोजेबल, म्हणजे सिंगल यूज प्लास्टिक आहे ते आपण वापरायचं नाही. दुसरा उपाय आहे रिड्यूस म्हणजे काय? रिड्यूसचा अर्थ काय होतो? रिड्यूस माहित आहे का तुम्हाला? रिड्यूस म्हणजे कमी करणे. इन्क्रीज म्हणजे वाढवणे, रिड्यूस म्हणजे कमी करणे. तर दुसरा उपाय जो आहे आपला तो आहे रिड्यूस. आपण कमी करणार आहे. काय कमी करणार आपण? प्लास्टिकचा वापर कमी करणार. प्लास्टिकचा कचरा कमी होईल, प्लास्टिकचे दुष्परिणाम कमी होतील. ठीक आहे, दुसरा उपाय समजला. आपण आता तिसऱ्या उपायाकडे जाऊया. तिसरा उपाय आहे रियूज. रियूज म्हणजे काय? रियूज सांगा काय? री म्हणजे काय? री म्हणजे पुन्हा, यूज म्हणजे वापरणे. रियूज म्हणजे पुन्हा पुन्हा वापरणे. ब्रश तुम्ही आत्ताच सांगितलं ना, काही दिवस वापरता, महिना 2 महिने. ठीक आहे. खुर्ची तुम्ही काही दिवस वापरता, 2-4 वर्ष. बकेट जी आहे आंघोळीची बकेट आणि मग हे तुम्ही काही वर्ष वापरता. ठीक आहे. तुमच्या लक्षात येत आहे? रियूज म्हणजे पुन्हा पुन्हा वापरणे. जी प्लास्टिकची वस्तू आपल्याकडे आहे ती आपण पुन्हा पुन्हा वापरणार आहे. ठीक आहे. बरं, कुठपर्यंत वापरायची आता मला सांगा. कोण सांगतं? आपल्याकडे असलेली प्लास्टिकची वस्तू कुठपर्यंत आपण वापरायची? हा, कुठपर्यंत? कोण सांगतं? एखादी प्लास्टिकची वस्तू आपल्याकडे आहे ती आपण कुठपर्यंत वापरणार आहे? निकामी होईपर्यंत वापरणार आहे. बरोबर? समजलं तुम्हाला? 1 महिना 2 महिने असं काही नसतं त्याच्यामध्ये गणित. कारण जर तुमचा ब्रश 1 महिना वापरल्याच्या नंतरही जर चांगला असेल तर तो तुम्ही अजून पुढे वापरणार आहे. बरोबर आहे? जर तुमची बादली, आंघोळ करायची पाण्याची बादली जर वर्षाने पण चांगली असेल तर ती तुम्ही अजून वापरणार आहे. 2 वर्ष वापरणार, 3 वर्ष वापरणार. ठीक आहे. म्हणजे तुम्ही ती वस्तू किती दिवस वापरणार आहे? निकामी होईपर्यंत वापरणार आहे. निकामी झाल्याच्या नंतर काय करायचं? हा आपला चौथा उपाय आहे. 3 उपाय आपण समजून घेतले. रिफ्यूज, रिड्यूस, रियूज. हे 3 उपाय झाल्याच्या नंतर आपला चौथा उपाय जो आहे तो या निकामी होण्यावर अवलंबून आहे. ठीक आहे. चौथा उपाय आहे आपला
रिसायकल म्हणजे काय? आपल्या हा बोल हा सायकल रिसायकल हा जो मी चौथा उपाय सांगितला त्याचा अर्थ काय होतो? सांगतो मी. ठीक आहे. हा बोल बोल. खराब वस्तू चांगली करून वापरायची. बरोबर असं सांगितलं ना तू? व्हेरी गुड. एकदम परफेक्ट उत्तर आहे. एकदम बरोबर उत्तर आहे. मी तुम्हाला त्याच्याबद्दल जास्त स्पष्ट करून सांगतो. ठीक आहे. आपल्याकडे प्लास्टिकची वस्तू आहे जी आपण काही दिवस वापरली पण ती आता निकामी झालेली आहे आणि ती टाकून देण्याची वेळ आलेली आहे. तर ती टाकून न देता तिच्यापासून कामाची दुसरी वस्तू बनवायची, त्याला म्हणतात रिसायकल. आता तुमच्या लक्षात येत आहे? खराब वस्तू फेकून न देता त्यापासून कामाची दुसरी वस्तू बनवायची आहे आपल्याला. आता तुमच्या लक्षात येत आहे? मग आता तुम्ही सांगा, तुम्ही जर बिस्किट खाल्ला असेल किंवा अशी काही कॅरी बॅग असेल तुमच्याकडे, तर ती तुम्ही कचऱ्यात फेकून देणार की जपून ठेवणार? कचऱ्यात फेकणार. मी आता तुम्हाला एक प्रात्यक्षिक करून दाखवणार आहे. प्रात्यक्षिक करायचं आता मला या बाजूला 4 मुली आणि या बाजूला 3 मुलं. या बस बस. सुका आणि पातळ प्लास्टिकचा कचरा आहे. ठीक आहे. दिसतो तुम्हाला? सुका आणि पातळ प्लास्टिकचा कचरा आहे. कॅरी बॅग असेल त्याच्यामध्ये किराणा मालाचं जे काही प्लास्टिक येतं आपल्या घरामध्ये, धान्य आपण भरतो, डाळ तांदूळ असेल किंवा जे काय असेल किराणा माल लागतो ना, ते खूप सारं प्लास्टिकमध्ये येतं. साबण पण प्लास्टिकमध्ये येतो. बिस्किटचं चॉकलेटचं रॅपर असेल तर ते आपण फेकून न देता थोडा वेळ जपून ठेवायचं आहे. आणि ते जपून ठेवल्याच्या नंतर आपण काय करणार आहे? सारख्या आकाराच्या 7 प्लास्टिकच्या बाटल्या आपण घेणार आहे. तुम्हाला दिसतात सारख्या आकाराच्या 7 प्लास्टिकच्या बाटल्या दिसल्या? आणि या बाटल्यांची झाकणं आपण या लाकडावरती नटबोल्ट लावून टाईट करणार आहे. दिसतंय तुम्हाला? आपण आता काय करूया, आपल्याकडे जो सुका पातळ प्लास्टिकचा कचरा आहे तो या बाटल्यांमध्ये भरणार आहे. ठीक आहे. भरा. भरला? भरला? किती वेळ लागला? 1 मिनिट सुद्धा नाही लागलं. मेहनत किती लागली? काहीच मेहनत नाही लागली. काही इकडचा डोंगर तिकडे केला, सगळ्यांचं झालं. आता बघा, तुमच्या मित्रांनी त्यांच्याकडे जो काही पातळ प्लास्टिकचा कचरा होता तो या बाटल्यांमध्ये दाबून दाबून भरलेला आहे. ठीक आहे. आणि किती वेळेत भरला? कमीत कमी वेळेत. ठीक आहे.
किती मेहनत लागली? काहीच नाही मेहनत लागली. म्हणजे बिगर मेहनतीचं आणि अगदी कमीत कमी वेळेचं हे काम आहे. आणि प्रत्येकाला हे करता येणं शक्य आहे का? शक्य आहे. आता आपला कचरा तर बाटल्यांमध्ये भरला दाबून दाबून, सुका आणि पातळ प्लास्टिक कचरा एवढं लक्षात ठेवा. आता आपण या झाकणावर, या बाटल्या झाकणावरती घट्ट करणार आहे. करा सुरुवात करा. ताकद नाही लावायची, ताकद नाही, एकदम हे का ना ते बॅटरीचं लाईट बंद कर. ताकद कर. लाव लाव. हिरवं नाही करायचं. इकडचे इकडून इकडून आहे बघा. बरोबर झालं. बघ बघ झाली की नाही टाईट? बघ झाली तुझी? बघ झाली टाईट? हे बघा आपले मित्र लहान लहान तुमच्यातलेच आहेत आणि यांनी सुद्धा आपला सुका आणि पातळ प्लास्टिक कचरा आपल्या हाताने बाटल्यांमध्ये भरून त्या बाटल्या स्वतः टाईट केलेल्या आहेत. बरोबर? म्हणजे इतके लहान मुलं सुद्धा हे काम करू शकतात आणि तुम्हाला सुद्धा ते करणं शक्य आहे. आता आपण आपला प्लास्टिक कचरा, सुका आणि पातळ प्लास्टिक कचरा या बाटल्यांमध्ये भरून एक कामाची वस्तू बनवलेली आहे. थोड्या वेळापूर्वी रिकाम्या बाटल्या आणि प्लास्टिकचा कचरा याचं रूपांतर आपण आता कामाच्या वस्तूमध्ये केलेलं आहे. कामाची वस्तू तयार झाली आपल्याला. काय वस्तू आहे? आपण याचा उपयोग करायचा का? करायचा. बस. छोटीशी कुंडी ठेवू शकतो का? एखादी मूर्ती असेल किंवा काही आपल्या आवडीचं जे वस्तू असेल ते आपण याच्यावरती ठेवू शकतो. अशी कामाची वस्तू आपण बनवलेली आहे. टाकाऊमधून टिकाऊ अशी ही वस्तू आपण बनवलेली आहे.